भारावित विसरले. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आपल्याला या ठिकाणी सांगतात, त्या गवळणीची अवस्था अशी झालेली आहे महाराज, ती म्हणायला लागली, हरिणे माझे हरिणे चित्त, त्या चित्त चोराने माझं चित्त त्या ठिकाणी चोरून घेतलेलं आहे. काही लोक म्हणतात तुमच्या देवाने गोपिकांची वस्त्र चोरली म्हणे. मला सांगा, ज्याच्या घरी 9 लाख गाई आहे त्याला घालायला लागले कपडे नसतील का? ते दुसऱ्याचे कपडे कशाला चोरेल? तो चोरत जर काही असेल तर तो माणसाचं चित्त चोरतो, याशिवाय तो दुसरं काही चोरत नाही. म्हणून हरिणे माझे हरिणे चित्त आणि भार वित्त विसरले. डोक्यावर कशाचा भार आहे याचा मला विसर पडला, वित्ताचा मला विसर पडला, संसाराचा मला विसर पडला. त्यावेळेला ते साधू महात्मा म्हणतात, मग तू घरी का जात नाही? म्हणे महाराज, आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. आता मी घरी कशी जाऊ? हा लौकिक मला चांगला वाटत नाही, हा संसार मला चांगला वाटत नाही, या संसारामध्ये माझं मन रमत नाही, मी जाऊ तरी कशी या संसारामध्ये? मग तुझी अशी झालेली अवस्था, तुझ्या एखाद्या मैत्रिणीला किंवा जवळच्या एखाद्या व्यक्तीला तू का सांगत नाही? म्हणे महाराज, तेही मी करू शकत नाही का? पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातीला. पारखियासी म्हणजे परक्या लोकांना जर मी माझ्या मनाची अवस्था सांगितली तर घरची कुटी खातील. कारण परमार्थामध्ये ज्या वेळेला आपण पाऊल ठेवतो ना, घरचीच माणसं आपल्या आडवे येत असतात. लक्षात घ्या, घरचीच माणसं आपल्याला प्रतिबंध त्या ठिकाणी निर्माण करत असतात. म्हणून चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या मार्गामध्ये माणसाला विरोधक हे प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी असतातच. परंतु हे ज्या वेळेला विसरून आपण त्या संकटाशी 2 हात करतो, त्या दिवशी नक्कीच एक दिवस आपण स्वतःचं नाव या इतिहासाच्या पानावर त्या ठिकाणी उमटवू शकतो. महाराज, संघर्षाने, कर्तृत्वाने, पुण्याने, साधू संतांनी जीवनभर तेच केलेलं आहे. भगवान परमात्मा मानवाचं जीवन या ठिकाणी जगले आणि या ठिकाणी जगत असताना मानवावर भूत दया प्रेम हे सगळं त्या ठिकाणी करण्यासाठी भगवान परमात्म्याने शिकवलं. म्हणून पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातीला. कुटी खातीला म्हणजे आपल्या भाषेमध्ये कुटणपणा करते. घरची कुटी खातीला, घरचे माझ्याबद्दल चांगले बोलणार नाही. स्वाभाविक आहे महाराज, चांगलं करायला गेलं बाकीचे नंतर आड येतात, पण ते घरचे आडवे येत असतात. चांगल्या मार्गामध्ये आपण जायला निघालो, कोणाला विरोध झाला नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांना विरोध झाला. ज्या पैठणकरांनी सांगितलं होतं की तुमच्या मुलाला आम्ही शुद्धीपत्र देऊ, तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या, पण देहांत प्रायश्चित्त घेतल्यावर सुद्धा शुद्धीपत्र दिलं नाही महाराज. आज ज्ञानोबारांची पालखी डोक्यावर घेऊन ज्ञानोबा तुकोबारांच्या गजरामध्ये संपूर्ण वारकरी, संपूर्ण जनता जनार्दन त्या ठिकाणी जाते. पण ज्या वेळेला माझ्या माऊलीला या समाजाच्या प्रेमाची गरज होती, ज्या वेळेला माझ्या माऊलीला या समाजाची गरज होती, त्यावेळेला मात्र हा समाज माऊलीकडे पाठ फिरून उभा होता. आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये असेच प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात. पण लक्षात घ्या, ज्या दिवशी सगळं जग आपल्या विरोधात असेल ना, अजिबात घाबरायचं नाही. सगळ्या जगाला आपल्या विरोधात जाऊ द्या, फक्त ईश्वराने आपल्या विरोधात जाऊ नये. सगळ्या जगाला आपला विरोध करू द्या, संतांनी आपला विरोध करू नये. आणि ज्या दिवशी सगळं जग तुमच्या विरोधात जाईल, आपला मोबाईल काढा. आता नाही बरं, ज्या दिवशी सगळं जग तुमच्या विरोधात जाईल, आपला मोबाईल काढा आणि स्वतःची सेल्फी काढा त्यांच्याकडे पाठ करून. तुमच्या लक्षात येईल सगळं जग तुमच्या पाठीच्या मागे उभे आहे महाराज, सगळं जग तुमच्या पाठीमागे. बघा, आज माणसाची परिस्थिती अशी झालेली आहे, तुकोबाराच्या वाटेने जायची ना, वाट म्हणजे रस्ता, तुकोबाराच्या वाटेने जायची ती वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. आज माणसाची वाट लागली तरी त्याला विठ्ठल म्हणावं असं वाटत नाही. जनाबाई गौऱ्या थापायच्या, कधी माळ घेऊन हातामध्ये बसल्या नाही. जनाबाई गौऱ्या थापायच्या, त्या गौरीमधून सुद्धा विठ्ठल 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 ध्वनी निघायचा. आज माणसाच्या गौऱ्या मसनात जाऊन पडल्या तरी त्याला विठ्ठल म्हणावं असं वाटत नाही. ही माणसाच्या जीवनातील सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि जनाबाईने असं काय केलं महाराज, किती साधी भक्ती केली. विठ्ठला हर नाग शिण
वाचून गेला सखा इटेवरी उभा युगा युग झाले 28 विठ्ठलाला माझ्या कोणी म्हणना खाली वैसा विठ्ठलाला माझ्या कोणी म्हणना खाली वैसा. काय अधिकार प्राप्त करा महाराज जनाबाईंना. नामदेवाची दासी म्हणून राहत होती, संत जनाबाई म्हणून अधिकार समाजामध्ये प्राप्त करून दिला भगवान परमात्मा. कुठली माळ जपली नाही, कुठला आसन लावला नाही. अरे एवढा अधिकार प्राप्त झाला होता. इतर संतांचे अभंग दुसऱ्या कोणीतरी लिहिले, ज्ञानेश्वरी लिहिली त्या ठिकाणी सच्चिदानंद बाबांनी. शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे पूजावला. तोपर्यंत गाथा संताजी जगनाडे महाराजांनी लिहिला. पण काय त्या जनाबाईचं भाग्य होतं महाराज. जनाबाई ज्या वेळेला जात्यावरच्या ओव्या म्हणायची ना, पंढरीचा राया अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक, त्या जात्यावरच्या ओव्या सुद्धा स्वतः लिहून काढायचा. काय त्या जनीचं भाग्य असेल. दासी जनीची संत जनी झाली. कारण काय, पंढरीचा राया अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक तिच्या मदतीला त्या ठिकाणी येणार. म्हणून भक्ती करत असताना मी फार मोठा आहे, फार मी शहाणा आहे, माझ्यासारखा हुशार कोणी नाही. काही लोकांच्या 2च अभंग पाठ असतात महाराज, पण कीर्तनाला जरी 5 मिनिट उशीर झाला ना तरी त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्याशिवाय राहतील. काही लोकांच्या 4च अभंग पाठ असतात, पण रस्त्याने जाताना अजिबात कोणाशी बोलत का, माझे 4 अभंग पाठ. पण तुका म्हणे राहे शहाण्या दुरी. शहाण्या माणसापासून भगवंत 4 कोस लांब उभा राहतो. देव जवळ कोणाचे आहे महाराज. बोडे बाडे जगदाची सावडे तयाचे प्रेमावडे विठ्ठला. त्याचं प्रेम मात्र त्या भगवान परमात्म्याला आठवत असतं. आणि म्हणून या ठिकाणी पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. त्यावेळेला तुकोबा म्हणतात, ठीक आहे, अशी जर तुझी अवस्था झाली तर ज्याला तू सगळ्यात आधी पाहिलं त्याला पुन्हा पुन्हा बघ. अभंगाचं शेवटचं चरण.